एवढ्यासाठी झालो आहे कारण शिंदेसाहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बच्चूभाऊ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आदरणीय प्रकाश आबिटकर, आदरणीय आमच्या शिवसेनेचे नेते अडसूळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या संघर्ष यात्रेतले सर्वच आमचे सहकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बच्चूभाऊंनी आपली परखड भूमिका या ठिकाणी मांडली आणि परखड भूमिका मांडत असताना सांगितलं की तुम्ही जे आलेला आहात, तुम्ही जे काय आश्वासन देताय ते शासनाच्या वतीनं 100% पूर्ण झालं पाहिजे असा दम देखील त्यांनी आम्हाला दिलेला आहे. पण बच्चूभाऊ, मी सरकारच्या वतीनं आबिटकर साहेबांनी तर त्यांच्या विभागाची भूमिका मांडलेलीच आहे, पण पाणी पुरवठा असेल, रोजगार हमीचा विषय असेल, माझ्या उद्योग विभागाचा काही विषय असेल, परिवहनचे विषय असतील, हे अधिवेशन संपायच्या अगोदर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार सगळ्याच्या सगळ्या बैठकांचं आम्ही आयोजन करू आणि या जमलेल्या सगळ्या बांधव आणि भगिनींना आम्ही न्याय मिळवून देऊ, हा खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्ही शब्द द्यायला आलोय. आणि आम्ही नुसता शब्द देत नाही तर आता पुढं स्वतः शिंदेसाहेब देखील तुमच्याशी मुंबईतनं बोलणार आहेत. आम्हाला देखील सकाळी साहेबांनी सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये ज्या जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जी संघर्ष यात्रा बच्चूभाऊंची निघते त्याच्यामध्ये शासन म्हणून तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आंदोलन करणाऱ्या, या उन्हातनं चालणाऱ्या माझ्या महिला भगिनींना न्याय दिला पाहिजे, माझ्या शेतकरी बांधवांना न्याय दिला पाहिजे. म्हणून अधिवेशन असताना देखील दुपारनंतर भाऊ आम्ही निघालो आणि या परिसरामध्ये आलो आहे. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी देखील एक बैठक लावणार आहे की या परिसरामध्ये इथल्या तरुणांच्या आणि तरुणींच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर माझ्या उद्योग विभागाच्या निमित्तानं इथं नक्की मला काय करता येईल हा देखील निर्णय माझ्यासारखा उद्योगमंत्री भविष्यामध्ये नक्की घेणार आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही थोड्या कालावधीसाठी जरी आलो असलो तरी नक्की आम्ही काम करण्याच्या उद्देशानं आणि काम करण्याच्या भावनेनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आलो आहे. त्याच्यामुळं जास्त वेळ मी काय बोलणार नाही. परंतु बच्चूभाऊंनी आता मला सांगितलं की 250 किलोमीटर आपण चालताय आणि सगळी हजारो लोक तुमच्या साथीला या उन्हामधनं चालतायत. आता जरी आम्ही 100 मीटर चालायला सुरुवात केली तरी आमच्या पायाला चटके बसणार, मग परत आम्ही गाडीमध्ये बसणार. परंतु तुम्हाला आवश्यक असलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्याय मिळवून घेण्यासाठी माननीय बच्चूभाऊंची जी यात्रा आहे ही फुकट जाणार नाही, एवढंच दोघंही मंत्री आम्ही शासनाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. आणि हा देखील शब्द देतो की आपल्या दिलेल्या प्रश्नानुसार पुन्हा याचं आंदोलन आता तुम्हाला करावं लागणार नाही. कारण शेवटी जनसामान्यांचा प्रश्न मांडत असताना बच्चूभाऊंनी घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे, स्वतःच्या स्वार्थाचा देखील नाही, याची देखील आम्हाला जाणीव आहे. आणि माझं मनोगत संपवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट मी इथं सांगणार आहे की महाराष्ट्र शासनानं परवा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी जाहीर केली, पण या कर्जमाफीचं मूळ कुठं होतं तर ते आज या व्यासपीठावर आहे. बच्चूभाऊंनी जर आंदोलन केलं नसतं, बच्चूभाऊंनी नागपूरच्या परिसरामध्ये आंदोलन केलं नसतं, उठाव केला नसता. बच्चूभाऊ, उठाव आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमचा शेतकऱ्यांच्या निमित्तानं असलेला उठाव ज्याची दखल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वस्त केलं की शासनाच्या वतीनं आम्ही कर्जमाफी करू. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालू, पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख देखील या ठिकाणी केला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी जी घोषणा केली होती त्याची परिपूर्तता करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. परंतु पुन्हा एकदा सांगतो की जर बच्चूभाऊंनी ते आंदोलन सुरू केलं नसतं तर एवढ्या लवकर कर्जमाफी होऊ शकली नसती. त्याच्यामुळं बच्चूभाऊ, तुमच्या आंदोलनाला सरकारमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला दिलेली सगळी आश्वासनं आमच्याकडनं पूर्ण केली जातील हा देखील शब्द देतो. आम्हाला खरं तर अमरावतीवरनं परत जायचं होतं, पण आम्ही जेव्हा अमरावतीला आलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला आता नागपूरला यायचं आहे आणि नागपूरवरनं आम्हाला परत मुंबईला जायचं असल्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही. माझ्या मनोगतानंतर ज्या ज्या काही मागण्या माननीय बच्चूभाऊंनी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात माननीय शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा बच्चूभाऊ, आपण हे आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.